श्रीराम, जय जय श्रीराम. 22 जानेवारी 2024 भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान त्या दिवशी लिहिलं गेलं. तुम्ही, आम्ही, आपण सगळ्यांनी दूरदर्शनवर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला आणि आता प्रत्येकाच्या मनामध्ये ओढ निर्माण झाली, केव्हा एकदा मी प्रत्यक्ष त्या रामललाचं दर्शन घेते. आणि मग जो तो अयोध्येला जाण्याचं नियोजन करू लागला. पण माहितीये का मंडळी, माझीही खूप इच्छा आहे, पण माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. एक तर तिथपर्यंत जायचं कसं, मग तिथे राहण्याची व्यवस्था कशी असेल, मग आपल्याला धर्मशाळेत जागा मिळेल का, की हॉटेलमध्ये जावं लागेल, हॉटेलचे रेट किती असतील, बापरे 15,000 20,000 एका रात्रीचे, एवढं आपल्याला परवडेल का, आणि मग दर्शनाला रांग किती मोठी असेल, किती तास उभं राहावं लागेल, एक ना दोन अनेक प्रश्न मनामध्ये आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी आहेत का, मग थांबाच. सुभाष शुक्ल आणि श्रेयसी शुक्ल कल्याण निवासी हे दाम्पत्य नुकतीच अयोध्येची वारी करून आलेले आहेत. ऐकूया त्यांच्याकडून त्यांचेच अनुभव. सुभाष, पहिला प्रश्न तुला कारण तू हिमालयात ट्रेकिंग करतोस, गड किल्ले पालथे घातलेलेस, तू झंस्कार सारखा अत्यंत कठीण ट्रेक तू करून आलेला आहेस. म्हणजे खरं तर तू साहस करण्याचा तुझा स्वभाव आहे. आणि मग एकदम ही अयोध्या यात्रा म्हणजे हे धार्मिक वगैरे हे कसं काय बरं तुझ्या मनामध्ये आलं? नमस्कार, जय श्रीराम. गड किल्ले भटकणं हे तर आमच्या रक्तातच आहे आणि कितीतरी वर्ष मी हे गड किल्ले फिरलेलो आहे. प्रत्येक गडावरती एक गडदेवता असते बरं का. आणि आम्ही जेव्हा जेव्हा गड किल्ले भेटी देतो तेव्हा मी त्या वेळेस, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कोंढाण्याचा किल्ला आपला जेव्हा मिर्झाराजेंच्या तहाबरोबर तो शिवाजीराजांना द्यावा लागला आणि मालुसरे यांनी जेव्हा तो घेतला, त्याआधी काय झालं असेल, 5 वर्ष हा किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये होता. त्याच्यावरती असणारे आपले अमृतेश्वर मंदिर, कोंढाणेश्वर मंदिर हे मुघलांच्या ताब्यात होतेच की. मग खालच्या गावातल्या लोकांना त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर 5 वर्ष थांबावं लागलं. आणि जेव्हा तानाजी मालुसऱ्यांनी तो किल्ला घेतला त्यावेळेस हे किती जीव टाकून वरती गेले असतील त्याचं दर्शन घ्यायला, हो की नाही. मग तेव्हाची राज्य परिस्थिती कशी होती, तेव्हा असा इतिहासामध्ये अशी नोंद दिली आहे की ज्या ज्या राज्यव्यवस्थेमध्ये जसं आपल्याला आक्रमण करायला पाहिजे तसं करून आपण तो किल्ला परत मिळवला होता. आजची राज्यव्यवस्था कशी आहे, त्या लोकशाहीच्या चौकटीत राहून कोर्ट कचेरीच्या कज्जेदलातून आपण औरंगजेबाने पाडलेली मस्जिद स्वतः राम मंदिर उभारून पुन्हा करतो आहोत. हा आनंद जो त्या मावळ्यांना झाला ना तसाच मला झाला आणि म्हणून मला तिथे जायचा होता. धन्यवाद. श्रेयसी, आता तू सांग, बघ तू भगवद्गीतेचा अभ्यास करतेस, तू ज्ञानेश्वरी वाचतेस, तू दासबोधाचा सुद्धा अभ्यास केलेला आहे, म्हणजे तुला आध्यात्मिक अभ्यासाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अर्थातच तू भक्ती भावनेने रामललाच्या दर्शनाला गेली असणार हे निश्चित. बरं, मग तिथे गेल्यावर प्रत्यक्ष जेव्हा रामललाचं दर्शन झालं किंवा दर्शन घेण्यापूर्वीचं तुझ्या मनात काय विचार होते, आणि जेव्हा प्रत्यक्ष रामललाच्या मूर्तीचं तू दर्शन घेतलंस तेव्हा तुझ्या मनात काय भाव दाटून आले? अर्थातच मी कल्पना करू शकते की तुझा कंठ दाटून आला असेल, डोळ्यातून अश्रुधारा आल्या असतील. म्हणजे ही कल्पना करून माझा सुद्धा कंठ दाटून येतोय. तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुझी काय मनस्थिती झाली असेल हे जरा आम्हाला सांग ना. म्हणजे बघ, आमच्या मंजिरी मॅडम आहेत ना, श्री गुरुकुलम न्यासाच्या, ज्यांच्याकडून मी भगवद्गीता शिकले, त्यांना प्रत्यक्ष जन्मभूमीचा उत्सव झाला तेव्हा आमंत्रण होतं. त्या तिथे जाऊन आल्या आणि आल्यावर त्यांनी तिथलं जे वर्णन सांगितलं ते ऐकल्यावरती मला वाटायला लागलं मी केव्हा जाईल रामलल्लाचं दर्शन घ्यायला. अजून सुद्धा आठवलं ना ते दर्शन तर माझा कंठ दाटून येतो. त्यांनी जे वर्णन सांगितलं त्याच्यावरून मला वाटायला लागलं आपण लवकरच हे दर्शन घ्यायला जावं. आणि त्याप्रमाणे प्लॅन करून आम्ही अयोध्येला पोहोचलो.
जसे सर्वसामान्यांच्या मनात तू म्हणालीस ना प्रश्न आहेत, तसे आमच्या सुद्धा मनात प्रश्न होते. प्रवास कसा होईल, तिथे हॉटेल कसं असेल, तिथे जेवण कसं मिळेल, दर्शनाला किती वेळ लागेल, दर्शनासाठी रांगेत किती वेळ उभं राहावं लागेल, कारण माझं पाठीचं ऑपरेशन झालंय, मला जास्त वेळ उभं राहता येत नाही रांगेमध्ये. पण मी विचार केला, तो रामलल्लाच सगळी काळजी घेईल आणि ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही अयोध्येला पोहोचलो. पण सगळेजण म्हणतात तसं तिथे काहीही हॉटेल वगैरे महाग नाहीये. रिझनेबल रेटमध्ये हॉटेलमध्ये राहायला मिळतंय. तिथल्या लोकांनी आपल्या घरातली एक एक खोली पेईंग गेस्ट सारखी देतायत लोकांना राहायला. त्यांची जेवणा खाण्याची सोय करतायत. घाटावरती पूर्ण खाण्यापिण्याच्या गाड्या लावल्या आहेत अयोध्येच्या बाहेरच्या लोकांनी येऊन. सगळा घाट सुंदररित्या सजवलाय. खूप सगळं व्यवस्था तिथे छान आहे. दर्शनाचं म्हणशील ना तर मला सुद्धा वाटत होतं की किती वेळ लागेल. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, मंदिरापासनं लांब रस्त्यापर्यंत लाईन, लोक जथ्थेच्या जथ्थे रस्त्यावरती उभे होते दर्शनासाठी. आणि तिथले सगळे सिक्युरिटी गार्ड बांबू टाकून टाकून अडवून लोकांना एकेका ग्रुपमध्ये आत सोडत होते. जेव्हा ती गर्दी बघितली, हजारोच्या संख्येने लोक रांगेत उभे. बाप रे, मला तर दडपणच आलं. किती वेळ लागेल आपल्याला दर्शनाला. एका सिक्युरिटी गार्डला आम्ही विचारलं की साधारण किती वेळ लागेल आम्ही या रांगेत उभं राहिलो तर. तो म्हणाला, मॅडम काहीही काळजी करू नका, अर्धा ते 1 तासामध्ये तुमचं दर्शन नक्की होईल. त्यांनी असे आश्वासक शब्द दिल्यावरती आम्ही पण त्या जथ्यामध्ये सामील झालो. त्या जथ्यातलं वातावरणच खूप वेगळं होतं. कोणी जय श्रीरामचे नारे लगवत होतं, तर कोणी भजन म्हणत होतं. खूप छान वातावरण होतं. त्या जथ्याबरोबर आम्ही पण पुढे सरकायला लागलो. जसा मंदिर परिसरामध्ये आम्ही प्रवेश केला, तशी स्वच्छता, टापटीप आणि सगळ्याचं केलेलं नियोजन प्रकर्षाने जाणवत होतं. चपला ठेवायची व्यवस्था, तिथले लॉकर्स, कारण तिथे आपल्याला मोबाईल, हार, फुलं, प्रसाद काही सुद्धा मंदिरात घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही. सगळं काही तुम्ही बाहेर ठेवा. फक्त नमस्कार करण्यासाठी मंदिरात जा. हे सगळं करून जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर चाललो असू आम्ही. सगळं करून मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला आणि बाहेरूनच आपल्याला मूर्ती दिसायला सुरुवात होते. असं वाटतं आपल्याला लागलीच रामाचं दर्शन झालं. सगळ्या बाजूनी मंदिर उघडं ठेवलेलं आहे, त्यामुळे लांबपासनं आपल्याला रामाची मूर्ती दिसायला सुरुवात होते. आणि जसं जसं आपण रांगेत पुढे सरकतो तेवढा वेळ आपल्याला दर्शन घेता येतं. डोळे भरून दर्शन घेता येतं. पाहिजे तेवढ्या वेळा नमस्कार करता येतो. कोणीही आपल्याला पुढे चला, पुढे चला, लवकर सरका, ढकला ढकली काहीही नाही. मनसोक्त दर्शन घ्या. तिथलं कोरीव काम बघायला गेलो. पांढऱ्या संगमरवरावरती इतकं सुंदर कोरीव काम केलेलं आहे. बाहेरचा मंडप, आतलं गर्भगृह, सगळीकडचं नक्षीकाम अति उत्तम. 3 बाजूनी दरवाजे आहेत मंदिराला. 3ही दरवाजे पूर्ण सोन्याने मढवलेले. बरं, त्या सोन्याला काही जाळ्या लावून ठेवल्या आहेत का? काही सुरक्षा ठेवली आहे का? काहीही नाही. आपण जाऊन त्याला हात लावू शकतो, त्याला फील करू शकतो. सगळं काही शांत चित्ताने करून दर्शन घेऊन आम्ही त्या सिक्युरिटी गार्डनी सांगितल्याप्रमाणे अक्षरशः अर्ध्या तासात बाहेर आलो. बाहेर आल्याबरोबर मंदिर न्यासाकडूनच आपल्याला प्रसाद देखील दिला जातो. सगळी सोय अति उत्तम. सुभाष आणि श्रेयसी, तुमच्या दोघांचे अनुभव ऐकून इतकं छान वाटलं. आणि श्रेयसीने तर जे वर्णन केलं ना, असं वाटलं अगदी आता आपण या क्षणाला तिथे धावत जावं आणि रामललाचं खरंच मनसोक्त दर्शन घ्यावं.
माझ्यासारख्या सामान्य लोकांच्या मनामध्ये जे असंख्य प्रश्न आहेत की ज्याची उत्तर आपल्याला कोणी देऊ शकणार नाही, अशी उत्तरं आणि अशी माहिती आम्हाला तुमच्याकडून मिळालेली आहे. त्यामुळे आता श्रेयसीने जे शाब्दिक दर्शन घडवलं त्याच्यातून प्रेरणा घेऊन लवकरच रामललाचं प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळेजण धडपड करू हे निश्चित. बरं, पण आता शेवटी माझ्या वडिलांनी जेव्हा अयोध्येचं दर्शन घेतलं ना, तेव्हा त्यांनी एक छान सुंदर कविता लिहून ठेवली आहे. रसिक श्रोते हो, तुमच्यासाठी खास ती कविता मी इथे सादर करते. धन्य आज मी आज पातलो अयोध्या नगरी, पाहिली रामाची नगरी. इथेच झाला हिंदू शक्तीचा तेजस्वी हुंकार, इथे गरजला विजयश्रीचा ओजस्वी जयकार. त्या नादाने ध्वस्त जाहले स्वप्न जुने बाबरी, पाहिली रामाची नगरी. इथे ठेविले प्रस्थान प्रभूंनी घेऊन चापनी बाण, इथे ठेविले प्रस्थान प्रभूंनी घेऊन चापनी बाण. दुष्टा मारून भक्ता दिधले अभयाचे वरदान. इथेच आता घुमली विजयी बजरंगाची ललकारी, पाहिली रामाची नगरी. पोलादाचे खांब जाहले गवताची पाती, हर हर शब्दे गरजून मरकट आव्हाना देती. प्रभू भक्तीचे कवच लेवनी उभे ठाकले ते समरी, पाहिली रामाची नगरी. अजून शरयू लाल वाहते, अजून शरयू लाल वाहते, भाळी लाल टिळा. म्हणते सांगू कशा हृदीच्या दुःख आणखी कळा. केव्हा पाहिन रघुरायाचे गत वैभव जे दरबारी, पाहिली रामाची नगरी. आणि आज हसे राममूर्ती हसे वृक्षराजी, तयांची असे हो स्मृती आज ताजी. हसे मृत्तिका येई त्यांच्या मना, कसे वीर लढले कस्या गर्जना. जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. काय मग मंडळी, ऐकलं ना हे सगळं वर्णन? आणि आता जाणार ना रामललाच्या दर्शनासाठी? अहो, रामललाच प्रत्यक्ष आपल्या सगळ्यांची वाट बघतोय. चला तर मग जाऊया अयोध्येला. जय श्रीराम, जय जय श्रीराम.